आमदार सुरेश धस आज मस्साजोगला जाऊन देशमुख कुटुंबियांची भेट घेणार। धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर झालेल्या टीकेनंतर धस पहिल्यांदा मस्साजोगला जाणार, तर परळीत महादेव मुंडेंच्या कुटुंबियांचीही धस भेट घेणार। धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यायचा की नाही हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी ठरवावं, धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया। तर हत्या प्रकरणातील आरोपींना कधी पकडणार, धनंजय देशमुखांचा सवाल। संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंना सह आरोपी करा, जरांगेंची फडणवीसांकडे मागणी। आरोपींना मदत करणारे सह आरोपी का नाहीत, जरांगेंचा सवाल। या प्रकरणातील बडा नेता म्हणजे धनंजय मुंडे असल्याचाही हल्लाबोल। मस्साजोग ग्रामस्थ आणि देशमुख कुटुंबाने उपोषणाला बसू नये, जरांगेंचं आवाहन। मात्र मस्साजोग ग्रामस्थ देशमुख कुटुंब आंदोलन करण्यावर ठाम, 25 फेब्रुवारीपासून करणार अन्नत्याग आंदोलन। मार्मिक व्यंगचित्राच्या माध्यमातून सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्यावर ठाकरेंच्या शिवसेनेची टीका। शिवसेना भवनाबाहेर लावण्यात आलं होतं पोस्टर। सुरत चव्हाणांच्या आरोपानंतर अंजली दमानिया संतप्त। देवेंद्र फडणवीस, अजित पवारांनी माझी बँक खाती तपासावीत, मी भ्रष्ट असेन तर मला, अन्यथा सुरत चव्हाणांना शिक्षा द्यावी, दमानियांची प्रतिक्रिया। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर। शहांच्या उपस्थितीत आज पश्चिम गृह विभागाची बैठक। ठाकरेंच्या सेनेला 0% निधी देणार हे निश्चित। नितेश राणेंचं वक्तव्य। भाजपचेच मुख्यमंत्री, पंतप्रधान आणि खासदार आहेत हे कुणीही विसरू नये, राणेंचा विरोधकांना इशारा। उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळात झालेल्या अन्यायाची व्याजासह परतफेड करणार, नितेश राणेंचा इशारा। तर महाविकास आघाडीचे सरपंच असलेली गावं टार्गेट करा आणि गाडीत बसून भाजपात प्रवेश द्या, नितेश राणेंच्या कार्यकर्त्यांना सूचना। भास्कर जाधव सिनियर असताना पण विरोधी पक्षनेते पदासाठी उद्धव ठाकरेंनी आदित्य ठाकरेंचं नाव दिलं, म्हणजे भास्कर जाधवांना सतरंजात उचलायच्यात, नितेश राणेंची भास्कर जाधवांना कोपरखळी। संजय राऊत पक्षाचे विचार आणि भूमिका मांडत नाहीत, ते फक्त स्वतःचे विचार मांडतात, त्यांच्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेची विश्वसनीयता खालावली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आलेल्या किशोर तिवारींची टीका। महाराष्ट्रात काही लोकांना जनतेनं धक्का मारून घरी बसवलं, ज्यांनी बाळासाहेबांच्या विचारांना धक्का दिला त्यांना जनतेनं धक्का दिला। उद्धव ठाकरेंनी केलेल्या धक्का पुरुषाच्या वक्तव्यावर शिंदेंची प्रतिक्रिया। काही लोक धक्कापुरुष झालेत, एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका। पक्षातील चांगल्या लोकांना धक्का मारून काढणाऱ्यांना जनता धक्का दिल्याशिवाय राहणार नाही, शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल। माणिकराव कोकाटेंच्या अडचणी वाढल्या, निकालाची प्रत आल्यावर विधिमंडळ कोकाटेंवर कारवाई करणार, विधिमंडळ सूत्रांची माहिती। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंची आमदारकी रद्दचा आदेश विधानसभा अध्यक्ष कधी काढणार, विजय वडेट्टीवार यांचा सवाल। सत्ता आहे म्हणून आम्ही करू तो न्याय आणि आम्ही देऊ तो दंड, ही सत्तेची मस्ती, वडेट्टीवारांचा हल्लाबोल। विरोधकांचा आता राजीनामा मागणं इतकंच काम राहिलंय, माणिकराव कोकाटेंची विरोधकांवर टीका। तर सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार, 2 दिवसात निर्णय घेणार, कोकाटेंची प्रतिक्रिया। पालिका निवडणुकांबाबत 25 फेब्रुवारीला सुनावणी। 3 वर्षांपासून रखडलेल्या महाराष्ट्रातील महापालिकांसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने 25 फेब्रुवारीला केली सुनावणी निश्चित। नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकासाच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामाला वेग। नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकासाअंतर्गत सध्या पहिल्या टप्प्यातील 5 पुनर्वसित इमारतींचं काम वेगात सुरू आहे। पश्चिम रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक। सांताक्रूज गोरेगाव स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 10 ते दुपारी 3 पर्यंत असणार ब्लॉक। उद्या मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक। ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 10 ते 4 वाजेपर्यंत घेण्यात येणार ब्लॉक। मध्य रेल्वेवर आज रात्री 1:30 ते रविवारी पहाटे 3 पर्यंत विशेष ब्लॉक। अंबरनाथ आणि वांगणी दरम्यान 2 पादचारी पुलाच्या गर्डर उभारणीसाठी हा ब्लॉक। कल्याण तळोजा मेट्रो 12चं काम 60% पूर्ण। ठाणे आणि नवी मुंबईला मेट्रोने जोडण्यासाठी कल्याण डोंबिवली तळोजा मेट्रो 12 मार्गिकेच्या उभारणीचं काम डिसेंबर 2027 पर्यंत काम पूर्ण होण्याची शक्यता।
एप्रिलपासून समृद्धीवर वेगवान प्रवास. इगतपुरी आमणे मार्ग लवकरच सेवेत. समृद्धी महामार्गावरील नागपूर मुंबई थेट प्रवास केवळ 8 तासात करण्याचे प्रवाशांचे स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार. लाडकी बहीण योजनेच्या नव्या निकषावर महिलांकडून नाराजी व्यक्त. योजना सुरू करण्यापूर्वी सरकारने अटी-शर्ती का टाकल्या नाहीत, लाडक्या बहिणींचा सवाल. योजनेचा लाभ मिळणार म्हणून महायुतीला मत दिल्याची ही प्रतिक्रिया. कोस्टल रोडवर पडलेल्या भेगांबद्दल महापालिका आयुक्तांशी चर्चा केल्याची एकनाथ शिंदेंची माध्यमांना माहिती. या प्रकरणात स्वतः लक्ष घालणार असल्याचं शिंदेंचं वक्तव्य. मिंधे आणि त्यांचे लाडके कंत्राटदार केवळ रस्त्यावरचा मलिदा खाण्यात पटाईत. कोस्टल रोडवरचे तडे आणि पॅचवर्कवरून आदित्य ठाकरेंचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर घणाघात. पीओपीच्या गणेश मूर्तींवरील बंदीविरोधात मूर्तिकार एकवटले. राज्यभरातील मूर्तिकारांची पेणमध्ये बैठक. सरकारने योग्य निर्णय न घेतल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा. पीओपी मूर्तींवर बंदी आणली तर अनेकांचे कुटुंब उद्ध्वस्त होतील. ठाकरे गटाच्या उपनेत्या किशोरी पेडणेकरांची प्रतिक्रिया. सरकारने पीओपी मूर्तींवरील बंदीबाबत योग्य निर्णय घ्यावा, पेडणेकरांची मागणी. राष्ट्रवादीच्या बैठकीला छगन भुजबळ आणि धनंजय मुंडेंची अनुपस्थिती. भुजबळ एका लग्न समारंभामुळे तर धनंजय मुंडे आजारी असल्यामुळे बैठकीला अनुपस्थित राहिल्याची माहिती. मराठी सारस्वतांना माझा नमस्कार म्हणत 98व्या मराठी साहित्य संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मराठीत भाषण. ज्ञानोबा तुकोबांच्या भाषेला राजधानी दिल्लीचं नमन. मोदींकडून मराठीचे गोडवे. पंतप्रधानांचं मराठी भाषेसाठी साहित्य संमेलनाला साजेसं भाषण. संजय राऊतांची प्रतिक्रिया. मोदींची भाषणं आवडत नाही तसं नाही, मात्र एका पक्षाचे नेते म्हणून मोदींनी बोलू नये, राऊतांचं विधान. दिल्लीत 98व्या मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन. कार्यक्रमात घडलं राजकीय संस्कृतीचं दर्शन. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवारांमध्ये मनमोकळ्या गप्पा, तर मोदींनी पवारांसाठी स्वतः पाण्याचा ग्लासही भरला. उपराष्ट्रपती जगदीश धनखड आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला ते उपस्थित राहणार आहेत. राज्यातील बाजार समित्यांना येणाऱ्या अडचणी आणि त्यावरील उपाययोजना याबाबत चर्चा करण्यासाठी सोमवारी राज्यस्तरीय परिषद. अजित पवारांच्या हस्ते परिषदेचं उद्घाटन होणार. शिवाजी पार्कवर येत्या मराठी भाषा दिनानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अभिनेता विकी कौशल एकाच मंचावर. कार्यक्रमानिमित्त मराठी कवितेचं वाचन करणार. जीबीएसमुळे नागपूरमध्ये आणखी एका 32 वर्षीय रुग्णाचा मृत्यू. मयत रुग्णाने सुरुवातीला खासगी रुग्णालयात उपचार घेतला. त्याची प्रकृती खालावत गेल्यानं त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भरती केलं होतं. सांगली जिल्ह्याला नवीन बसेस मिळाव्यात. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे जयंत पाटलांची पत्राद्वारे मागणी. जिल्ह्यातील बसेस जुन्या झाल्यामुळे नागरिकांची गैरसोय. जयंत पाटलांची पत्रात माहिती. बेळगावमध्ये मराठीत बोलला नाही म्हणून 20 जणांकडून मारहाण. बस कंडक्टरचा आरोप. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल. कर्नाटकमधील चित्रदुर्गमध्ये एसटी महामंडळाच्या बस चालकाला मारहाण. कन्नड येत नसल्यानं मारहाण. बसलाही फासलं काळं. सायबर गुन्ह्यांच्या 2.5 लाख तक्रारी. 2024 मध्ये 811 कोटींची फसवणूक. फक्त 27 कोटीच हस्तगत झाल्याची माहिती. आदित्य पांचोलीला चांगल्या वर्तणुकीमुळे शिक्षा माफ. 20 वर्षांपूर्वीचे मारहाणी प्रकरण. 2005 मध्ये गाडी उभी करण्याच्या वादातून आदित्य पांचोलीकडून एकाला मारहाण. न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक घोटाळ्याप्रकरणी मुख्य आरोपी हितेश मेहता, धर्मेश पैन आणि अभिमन्यू भोन यांना 28 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी. अभिमन्यू भोन बँकेचे माजी सीईओ अधिकारी. म्यानमार मार्गे गेल्या 4 महिन्यात भारतातून किमान 15 वाघांची चीनमध्ये तस्करी. वन विभागातील सूत्रांची माहिती. वन विभागाच्या विशेष तपास पथकानं शोधून काढलं शिकारीचं आंतरराष्ट्रीय कनेक्शन. नांदेडमध्ये वाळूची तस्करी सुरूच. महसूल विभागाकडून प्रकरणावर मौन. ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन वाळूची वाहनं पकडून दिली. भिवंडी तालुक्यातील गुंदवली गावाच्या हद्दीतील भंगाराच्या गोदामाला आग. 4 ते 5 गोदामं आणि 5-6 पत्र्याच्या झोपड्या आगीत जळून खाक. 4 ते 5 तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश. जळगावमध्ये शेतातील खळ्याला लागलेल्या आगीत 2 बैलांचा होरपळून मृत्यू. शेती अवजारांचंही मोठं नुकसान.
पालघरच्या केळठणमध्ये एका शेतात मूग आणि भाताच्या गंजीला भीषण आग, अज्ञातांनी जाणून बुजून आग लावल्याचा शेतकऱ्याचा आरोप. बुलडाण्यात शेतकऱ्यांना केली अफूची शेती, शेतकऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. नाशिकच्या चांदोडमधील राहुल घाटात 7 ते 8 वाहनांचा भीषण अपघात, एका महिलेचा मृत्यू तर 22 जण जखमी. राष्ट्रवादीच्या शिक्षक आमदाराकडून 12वीच्या परीक्षा केंद्रात जाऊन फोटो सेशन, पेपर सुरू असताना विक्रम काळेंचं फोटो सेशन, मोबाईल घेऊन जाण्यास बंदी असताना फोटो काढलेच कसे, धाराशिवमधील पालकांचा संतप्त सवाल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.